शेतकऱ्यांना सर्वात मोठा धोका. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झालाय, काही ठिकाणी पाऊस झालाय, काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पण पुढील 48 तास शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण की पाऊस सुरू झालाय, पण अचानक वातावरण बदललंय, वारं फिरलंय. आता जिथे पाऊस झालाय आणि जिथे पाऊस झाला नाही तिथे पेरणी केव्हा करायची आणि पेरणी योग्य पाऊस कधी होणार आणि केलेल्या पेरण्या तगणार का, तर याविषयीची अति महत्त्वाची एक तारीख जाहीर झालेली आहे. पहा, शेतकऱ्यांसाठी हा एक प्रकारे धोक्याचा इशारा आहे. खरं तर मान्सून सक्रिय झालाय आणि सक्रिय होता सगळ्या शेतकऱ्यांसाठी सगळ्या जिल्ह्यातला पावसाचा नवीन अंदाज आता समोर आलाय. जून महिना जवळपास संपलाय. जुलै महिन्यात पावसाचं कसं वितरण होणार आहे, कशा पद्धतीनं पाऊस राहणार, या संदर्भातला एक अति अर्जंट इशारा देण्यात आलाय. पहा, मान्सून सुरू झालाय, पण सगळ्या जिल्ह्यांमध्ये अजून फारसा पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे हवामान विभागाने पुढच्या काळामध्ये सांगितलंय की कोणत्या 30 जिल्ह्यामध्ये असे पाऊस पडतील आणि कोणते असे 6 जिल्हे आहे की जिथे अजिबात पाऊस पडणार नाही. लक्षात घ्या, 36 जिल्ह्यापैकी फक्त 30 जिल्ह्यात पाऊस होईल आणि 6 जिल्ह्यामध्ये एल निनो हा सगळ्यात जास्त तीव्रता असणार आहे आणि ज्यामुळे तिथे अजिबात कुठलंही पाणी पडणार नाही. पहा, यावेळेच्या ज्या पेरण्या आहे यावर एल निनोचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याचा एक महत्त्वाचा अंदाज आणि एक वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. मग या वेळापत्रकानुसार येणाऱ्या काळात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कधी कधी पाऊस होईल, पेरण्या जर झालेल्या असतील तर त्याविषयी काय काळजी घ्यायची, किंवा ज्यांना पेरण्या करायच्या आहेत तर त्यांनी कधी करायच्या, कोणत्या 7 तारखा देण्यात आलेल्या आहे की ज्या 7 तारखांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा धोका आहे. पंजाब डक यांनी नेमकं काय सांगितलं, तुमच्या जिल्ह्यात कधी पाऊस येईल आणि कोणते ते 6 दुर्दैवी जिल्हे आहेत की जिथे अजिबात पाणी त्या ठिकाणी पडणार नाही, तर सगळी पुराव्यासहित माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. मागील 4-5 दिवसापूर्वीच मान्सून सक्रिय झाला होता, पण 2 दिवसापूर्वी अचानक पाऊस बंद झाला. तर काही ठिकाणी अजूनही पाऊस तर अजिबातच आलेला नाहीये. मग नेमकं शेतकऱ्यांनी काय करायचं, पेरणी केव्हा करायची, पेरणीची तारीख काय, किंवा ज्यांनी पेरण्या केल्या त्यानंतर जो पाऊस बंद झाला तो पुन्हा पाऊस फिरकलाच नाही, अशा शंका उपस्थित होत होत्या. पण त्यातच हवामान विभागाचा नवा अंदाज समोर आलाय. आता हवामान विभागाने एक अशी तारीख सांगितली की या तारखेपासून राज्यात खरा पाऊस सुरू होणार. आता लक्षात घ्या, 100 वर्षामध्ये पहिल्यांदा एक अशी विचित्र परिस्थिती घडलेली आहे की ज्यामुळे तापमान प्रचंड वाढलं, पाऊस उशिरा सुरू झाला. त्यामुळे या परिस्थितीला हलक्यात घेऊ नका. आता बरेचसे लोक म्हणतात की काय होणार आहे, दरवर्षी पाऊस उशिरा येतो, पेरण्या उशिरा होतात. काही नाही, धूळ पेरण्या केल्या आहेत. पण लक्षात घ्या, हे वर्ष खूप वेगळं आहे. गेल्या 15-20 दिवसांपासून, महिनाभरापासून दुष्काळ पडणार अशा बातम्या येत होत्या. पण त्या बातम्या खोट्या ठरवत मान्सून दणक्यात त्या ठिकाणी हजर झाला होता. सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण तेवढ्यात हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी एक धोक्याची सूचना दिली. पहा, राज्यात 3 टप्प्यात पाऊस पडणार आहे. 36 जिल्हे जे आहेत तर त्याच्यामध्ये सुरुवातीला 16 जिल्ह्यामध्ये तो पाऊस पडणार आहे. त्यानंतर उरलेले जे 20 जिल्हे आहेत त्यापैकी दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्हे आणि त्यानंतर 6 जिल्हे असे आहेत की जिथे अतिशय तुरळक किंवा शून्य पाऊस पडणार. आता कदाचित तुम्हाला विदर्भातले, मराठवाड्यातले जिल्हे वाटू शकतात का जिथे पाऊस पडणार नाही. पण यावेळीची परिस्थिती खूप विचित्र आहे. जिथे मागच्या वर्षी प्रचंड पाऊस झाला होता तिथे पावसाचं प्रमाण कमी असणार आणि जिथे झाला नव्हता तिथे भयानक पाऊस होणार. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल, मराठवाड्यात आता गेल्या 1-2 दिवसात प्रचंड पाऊस झालाय. जिथे अगदी पावसाचं पाणी कधीच पडत नाही तिथे भयानक त्या ठिकाणी पाऊस तयार झालाय. शेतांना धरणाचं स्वरूप आले. पण आता परिस्थिती अतिशय विचित्र होऊन जाणार. सरकारने आता शेतकऱ्यांसाठी नवीन अंदाज जाहीर करायचा आहे. त्याकरता 7 वेगळ्या मॉडेलचा अभ्यास केलाय. पहा, पूर्वी फक्त हवामान विभागाचा अंदाज असायचा, पण यावेळेस सरकारने आता शेतकऱ्यांच्या काळजीसाठी 7 मॉडेलचा अभ्यास करायला सांगितलाय. हे मॉडेल काही अमेरिकेतले आहे, काही जपानचे आहे. सगळ्या मॉडेल्सनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर यांच्यावरचे सॅटेलाइटचे फोटो जमा केलेत आणि त्या फोटोवरून मान्सूनची वाटचाल जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कशी असणार हे अवकाशातून पाहण्यात आलं आणि त्यातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 7 तारखा आता सांगितल्या गेल्यात. आता मग त्या कोणत्या 7 तारखा आहेत, कोणत्या 7 तारखांना पेरणी होणार, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचं वितरण कसं असणार. पहा, जून महिना आता काही तासातच संपतोय. जून महिना संपतोय नाहीच की तेवढ्यात एक धोक्याची सूचना आली. पहा, ती जुलैच्या बाबतीतली आहे. आता जुलै महिन्यामध्ये कसं वितरण असणार, फक्त सांगितलं गेलंय पुढील 30 जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आणि 6 जिल्हे असे आहेत की जिथे जर पेरण्या केल्या असतील तर त्या पेरण्या वाया जाणार किंवा पेरण्या करू नका असंही त्या ठिकाणी सूचना देण्यात आली.
शेतकऱ्यांसाठी एक धोक्याची सूचना आहे पहा, कारण की पाऊस हा टप्प्याटप्प्याने पुढे सरकतोय अशा बातम्या येत होत्या. पुण्यातला घाटमाथा, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इकडून पाऊस सरकत सरकत आला होता. पण 2-3 दिवसापूर्वी पाऊस डायरेक्ट थांबला. पण अचानक आज सकाळपासूनच मुंबई, ठाणेमध्ये पाऊस सुरू झाला. तर तिकडे मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या पट्ट्यामध्ये पाऊस अचानक सुरू झाला. पण मधला जो पट्टा आहे तो अचानकपणे पावसाच्या त्या ठिकाणी बंद झालेला आहे. गेल्या 24 तासात अत्यंत वेगळीच वातावरणातली प्रणाली सक्रिय झाली. त्यामुळे जुलैमध्ये काय होणार या संदर्भातल्या तारखा आता सांगण्यात आलेल्या आहेत. आता लक्षात घ्या, शेतकऱ्यांसाठी 3 सूचना देण्यात आल्या. जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही पेरणी केलेली असेल किंवा नसेल, तुम्हाला पेरणीची तारीख काय पाहिजे, काय आवश्यक आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ फक्त आता पुढे 2 मिनिटाचा राहिलाय. लक्षात घ्या, शेतकऱ्यांसाठी सांगण्यात आले 30 जून. 30 जून ही जी तारीख आहे, तर 30 जून पर्यंत म्हणजे उद्या, म्हणजे 30 जून जे आहे तर तिथे कुठलाच पाऊस नाही. जून महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस नाहीये. जुलैमध्ये जो आहे तर पावसाची खरी तीव्रता वाढणार आहे. लक्षात घ्या, आतापर्यंत कोकण किनारपट्टीचे सगळे जिल्हे, त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, कल्याणमध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस झालाय. इकडे उत्तरमध्ये जर बघितलं तर नाशिक, जळगाव, धुळेमध्ये थोडासा पाऊस झालाय. पुण्याचा घाटमाथा थोडासा भिजला गेलाय. सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस झालाय. तर मराठवाड्यामध्ये अगदी विचित्र पद्धतीनं पाऊस झालाय. मग आता या पावसाची तीव्रता कशी वाढणार, सर्व दूर पाऊस कोणत्या तारखेला पडणार, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा कशा पद्धतीनं जुलैमध्ये तारखा असणार, तर याचं अंतिम वेळापत्रक आता जाहीर झालंय. आता लक्षात घ्या, जुलैमध्ये पावसाचे 3 टप्पे असणार. पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे आणि त्यानंतर उरलेले 6 जिल्हे. लक्षात घ्या, 6 जिल्हे अतिशय दुर्दैवी, जिथे पावसाची परिस्थिती अत्यंत कमी असणार. तर पहा जुलैमध्ये कशा पद्धतीनं तारखा आल्यात. तर पहा, नाशिकसाठी काय तारीख आहे, नंदुरबारसाठी, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यासाठी कशा कशा तारखा आलेल्या आहेत. तर लक्षपूर्वक ऐका. तर याच्यामध्ये असं सांगितले गेले की शेतकऱ्यांनी जर पेरणी केलेली नसेल तर पेरणी करण्याआधी एक प्रयोग करा. तो प्रयोग आहे, शेतीमध्ये खड्डा करायचा. खड्डा करून त्याच्यामध्ये ओल चेक करायची. ती ओल जर 10 इंच म्हणजे 25 सेंटीमीटर पर्यंत गेलेली असेल तरच पेरणी करा असं सांगितलं गेलंय. आता पहा, जून महिना संपताक्षणी 1 जुलै, 2, 3, 4, 5, 6 जुलैपर्यंत साधारणपणे 2 अंदाज आलेले आहे. पहिला जो जुलैचा हप्ता आहे म्हणजे 1 ते 5 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्राचा जो बराचसा भाग आहे तर तो पावसानं व्यापली जाण्याची दाट शक्यता पहिल्या अंदाजानुसार सांगितले. आता ज्या भागामध्ये अजूनही पाऊस झालेला नाहीये किंवा पाऊस झाला पण समाधानकारक झालेला नाहीये, पाऊस झाला पण पेरणी योग्य झालेला नाहीये, तर त्यांच्यासाठी 1 ते 5 जुलैच्या दरम्यान पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यात पाऊस होईल. तिथे जरी नाही झाला तर दुसरा टप्पा हा अतिशय भयानक पावसाचा असेल, ज्याच्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. तर तो टप्पा आहे 7 जुलै ते 20 जुलै. 7 ते 20 जुलै दरम्यान अति भयानक अतिवृष्टीचा सामना संपूर्ण महाराष्ट्राला करावा लागणार, अशी एक चेतावणी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आता अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी त्या परीने जे आहे ते हे करायचे आहे आणि अशी सूचना देण्यात आली आहे. तर तुमचं या अंदाजावर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या जिल्ह्यात आतापर्यंत किती आणि कसा पाऊस झाला नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.